तिरुपती बालाजीवर एक पापनाशन तीर्थ आहे. त्या तीर्थामध्ये जर आंघोळ केली तर एक असाच दरिद्री ब्राह्मण असतो आणि त्या ब्राह्मणाला 6 बायका असतात आणि त्यातली घरामध्ये 18-20 दारिद्र्य असतं आणि तेव्हा त्यातली एक पत्नी सांगते की तुम्ही तिरुपती बालाजीला जाऊन तिथे पापनाशन कुंड आहे, तिथे जाऊन तुम्ही आंघोळ करा आणि दान करा. म्हणून हा गरीब ब्राह्मण काय करतो की 18-20 दारिद्र्य, खूप मोठा परिवार आणि म्हणून तो कंटाळून काय करतो, एका श्रीमंत माणसाला 5 एकर जमीन मागतो आणि ती जमीन व्यंकटाच्याला तिथे तिरुपती बालाजीला गेल्यानंतर ती दान करतो आणि तिथं स्नान करतो आणि स्नान करून जेव्हा घरी येतो तेव्हा बघतो तर भगवंतानी त्याचं एक मोठ्या घरामध्ये, आलिशान घरामध्ये रूपांतर केलेलं आहे. त्याच्या पत्नी सगळ्या दागदागिन्यांनी भरलेल्या आहेत, मुलं सगळे छान छान कपडे घालून फिरतायत इकडे तिकडे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर सुदामा, ज्याप्रमाणे भगवंतानी सुदाम्याला सुदाम नगरी सोन्याची करून दिली होती, त्याचप्रमाणे इथे पण त्या कुंडामध्ये आंघोळ करून दान करून या ब्राह्मणाचं पूर्ण जीवन बदलून जातं.